ते तिथून प्रॉपर शिवलिंगाचं दर्शन होते. असा निघायची इच्छा होत नाही, पण आता काय करू, आम्हाला फिरायचं. अशी काही लिस्ट बनवून घेतली आम्ही, काय काय जावाचं त्या मालवणपासून 5-6 ठिकाणी हन ती तवरी आली. माझी सुरमईत आली. शिवाजी महाराजांनी 1964 साली सिंधुदुर्ग किल्ला उभारताना तो शिवलिंग इथं हे केलेला, स्थापित केलेला. ही काकू आमची प्रोफेशनल फोटोग्राफर. पोचलो आम्ही कुणकेश्वरला. कुणकेश्वर महादेव मंदिर, दक्षिणेची काशी. नमस्कार, मी प्रशांत पाटील आणि स्वागत आहे तुमचा प्रशांत रवींद्र पाटील या मराठी ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर. तर आज आमचा मालवणमध्ये आहे दिवस 3रा आणि आमचा ट्रिपचा दिवस 8वा. तर आज बघू चला मालवणमध्ये काय काय फिरायचा ते आम्ही अजून ठरवलं नाही, पण याच्यात आता पहिले जाऊ आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर. इथल्या 5 मिनिटावर सिंधुदुर्ग किल्ला, ही बीचला लागूनच आमचा स्टे आहे. तर किल्ला इथं तो केला तर ते राजकोट व शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथं जाऊन येऊ. मग त्याच्यानंतर बाहेरचं का पहिले जवळता करून घेऊ, मग बाहेरचं. नाश्ता करून होला, आता चहा चालू. मायू बिस्किट खाते, कांदापोहे खाल्लं नाश्त्याला. अच्छा, मुंबईला खाऊ देता पोरी बघ दे. आमच्या रूमने चेकआउट केला मालवणच्या. आता चाललो पहिले शिवाजी महाराजांचा फोटो जो तिथं प्रतिमा बनवली ना तिथे जातो. त्याच्या आधी थांबले होतो मार्केटमध्ये मालवणमध्ये. आम्ही गेले काही त्यांना जेवायचं होतं जेवासाठी. आता चाललो पहिले तिथं जातो, मग तिकडनं डायरेक्ट जी आता कोकणातली आतमध्ये मंदिर आहेत ती मंदिरा बघायसाठी फिरतो. अशी काही लिस्ट बनवून घेतली आम्ही, काय काय जावाचं त्या मालवणपासून 5-6 ठिकाणी हन ती तवरी फिरून झाली की स्टे बघू कुणकेश्वर, नाही तर मग देवगडला जाऊन स्टे करू. जसा टायमिंग होईल ते हिसाबान. रे बाहेरचं मन नाही बरं अजून डेंजर. मी पोचलो राजकोट किल्ल्याजवळ. आणि बघा शिवाजी महाराजांची प्रतिमा इथपासून दिसते. पोचलो. हा घेतो भाई, 20 रुपये. कायाकिंग सर्विस है नाही तो तिथं मालवण जेटी तिथल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी बोटी जातात. त्याच्या पुढं दांडी बीच ना मालवण बीच. तर काही महाराजांचा पुतळा. चला आता जातो वरती आम्ही पण जवळच्या. झाली अरे वा, चलो हां चलो. मायू आणि मी आम्ही चाललो महाराजांच्या दर्शनासाठी. असं काही बनवले मस्तपैकी. आम्ही आलो बाप्पा करायला ना मायू. इनॉग्रेशन मोदींनी केलता येऊन महाराजांच्या पुतळ्याचा. मस्त व्ह्यू बघा इथले सिंधुदुर्ग. महाराज मस्त व्ह्यू बघा. असं काही व्ह्यू असेल बॅकग्राऊंडला. त्यांचे मुले आज ही भूमी महाराष्ट्र भूमीले, यांचे मुले हिंदू जाऊ नाही तर गोलटोपी असत्या. बघा तर झाला आमचा फोटोशूट बी करून. असा निघायची इच्छा होत नाही, पण आता काय करू, आम्हाला फिरायचा.
मायो का रुई खाते बघ. ही काकू आमची प्रोफेशनल फोटोग्राफर. शिव मंदिर बांधून ठेवले. नवरात्र झालं एक मस्त जुना चांगला जुना झालं. बरा थंडावा झाडाची मुलं. निघल्या आमची फेवरेट गोष्ट आहे. काय बघ त्या मोदक लवर. मोदक मायू 25 हे बघ काय बाबू खाते का पाणी पाहिजे. माईला कॅप आणली बघा अशी डेंजर. डोरेमॉनची कॅप आणले हेलिकॉप्टर. चला तर लांबचा निघलो आम्ही इथल्या. आता चाललो मंदिर आहे एक तिथे जायचा. काय होईल मायू खाऊ खाल्यावर काय होईल. मम्मीच्या दात दुखल ना. माईच्या खाऊ खाले की मम्मीच्या दात दुखल. मोर पक्का मोर आले सगळे आंब्यानो पक्का मोर आले. तरी विकणारे मोठे मोठे ते ऑर्डर वाले गाववाल्यांचं यार झोर खोकता नाही बा यार झोर. गाव बघून डेंजर रस्ता आपल्या भिवंडी सारखा रस्ता. पोचल्यावर रामेश्वरला. रामेश्वर महादेव मंदिर आपल्या शिवाजी महाराजांनी लावलेलं झाड आहे. अशी काहीतरी हिस्ट्री आहे झाडाची. पण शिवाजी महाराजांनी 1964 साली सिंधुदुर्ग किल्ला उभारताना तो शिवलिंग इथं हे केलेला स्थापित केलेला. जाऊन दर्शन घेता. मस्त झाड. असं काही मंदिर आहे. असं मस्त जुना मंदिर आहे. श्लोक लिहिलं सगळं. रामेश्वर भगवान. शिवाजी महाराजांनी स्थापित केलेला शिवलिंग आहे रामेश्वर. जुनं वास्तविक सगळं तसंच. मंदिर आणल्या म्हणजे शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे तिथून प्रॉपर शिवलिंगाचं दर्शन होते. हरि ओम. शांती किती आहे. गार काहीतरी हो आहे. खाली खालीच फिरते. कवरी शांती नाही काही रोडला.
जंगल का ना मोठा आपलं. देवी सातेरीचे ज्याला मंदिर म्हणजे सातेरी देवीचं मंदिर आहे त्यांना पाणी आहे दोन्ही साईडचे असा काहीतरी विषय आहे. असा मंदिराच्या तिन्ही साईडला पाणी आहे मधील मंदिर आहे. एव्हा नीलम कासव बघ. आई देवी सातेरी. मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिराचे तिन्ही साईडला पाणी असा मधील मंदिर आहे. असं काही स्ट्रक्चर आहे मंदिराचं. सगळ्यांना झोपेच्या गोळ्या लागल्या. फक्त नीलम जागी आहे ना मी जागा आहो. तिला मी झोपले पण ती झोपणार नाही. हो पण ही तिघा झोपली. आपण गेलेलो आहे इथल्या ना गेलेल्यासारखं वाटते पण व्ह्यू तो हे दोनच मिळले गेले 2-3 वेळे ती तिसरी भारी असेल. सांगता आपल्या जेवासाठी साटम लॉन्च होऊन बरीच गर्दी दिसली म्हणून थांबल्यावर ना. त्या पण आता टाईम पण होले 3:30 वाजलं. ते हिशोबान पकडलेली बी नको जेवायला थांबलो. असा काही मेनू आहे आली म्हणजे सुरमईत आली. जवला आहे ना बागरा चिकन थाली त्याला तो जेवलो. हीट पद्धतशीर एकदम काम 25 जेवलो सगळी. आता यावी थैल्या पण घेतल्या चोरीला लगेच. मटेरियल त्यांचा आरएमसीचा मटेरियल तयार होईल तो लगेच अनलोडिंग करायसाठी थैल्या बी घेतल्या. मिक्सिंग चालू आहे सध्या. लगेच पाण्याची कमतरता होती. पाणी बी आता भरले. चलो तो आता डायरेक्ट कुणकेश्वर. मायरा पिझ्झा वाव राईट अच्छा मायरा पिझ्झा मगाशी आपण नदी लागलेली नाही परत. हो नाही लागली. परफेक्ट पेट्रोल पंप पडीत पडला. किरीश का गाना सुनेगा. किरीश किरीश का गाना सुनेगा. अजून एक चालय ना तो तुमसे मिलने. त्याला व्यवस्थित समजा. दिल ना दिया. आणि जीपीचे पैसे पाहिजे तर ना काय कर जीपीचे अख्खे कोकम नाही घेतला. मालवणी खास. पोचलो आम्ही कुणकेश्वर महादेव मंदिर दक्षिणेची काशी.
असं काही कुणकेश्वर महादेव मंदिर खाली आहे समजा. आम्ही गाडी घेऊन वरती आलो पार्किंगसाठी. पण बीच असा काय बी काही तर काम चालू आहे. अशी बी की खुदाई. ओम नमः शिवाय. नाही जायचं ना. आलो आम्ही इथं शिव मंदिर कुणकेश्वर महादेव. सनसेट व्ह्यू आहे. आता पोचलो आम्ही कुणकेश्वर महादेव मंदिराजवळ. आता दर्शनाला पोरी झोपले. आता काय कराल. गाडीन बसल्या की झोपते ती. गाडीन बसल्या झोपते. आज 4 दिवस दिले गाडीन बसायची खोटी की झोपते. चलो बाजूला मंदिर आहेत. मंडलिक मंदिर, नारायण मंदिर, गणपती मंदिर, बाजूला अशी मंदिरं पण आहेत. महादेव मंदिर. अष्टविनायक मस्तपैकी एंट्रीवर गाभारा. असं काही आहे मंदिर आपल्या गाभारा. ठेवले सार्वजनिक दर्शन करून आता बाहेर फोटोशूट करता होता. आणि निघतो देवगड साईडला. सेट होला. आता आम्ही पण बघू. एक तर इथं स्टे करू कुणकेश्वरमध्ये. एक तर जाऊ देवगड. उजेड असला तर बघतो जातो देवगडमध्ये. देवगडला जाऊन स्टे करतो. म्हणजे मग आम्हाला उद्या जायचं महाबळेश्वरला. तर मग महाबळेश्वरला जावायला आम्हाला ट्रॅव्हल कमी होईल. ते सामान एक तर इथं कुणकेश्वरला करतो स्टे. एक तर मग देवगडला जाऊ. माईची झोपी झाली. माईची. पाणीपुरी खायची आहे ना. माईला पाणीपुरी खायची आहे. पाणीपुरी लवर मम्मी अँड डॉटर. डेंजर. माई का पाणी मारलं आता. कसा मस्त व्ह्यू बघा. असा व्ह्यू. ठीक आहे सर. मी बात करून घेतो. 1 मिनिट. मला 10 सर मला अर्धा तास द्या. मी करतो. नका आहे का तुम्हाला कोणला माणूस आहे यार. बहीण केलं तर होईल ना तो. हा हा 90 किलोमीटर लागलो. 2 तास. 9 वाजता पोचू.
आम्ही पोचलो राजापूरला. पहिला खपला मालवण सोडला, आता चाललो महाबळेश्वर साईडला. तर मंडळी असा होता काही आमचा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. तर आज आम्ही आता पोचले होता राजापूरला, मालवण सोडला. आता राजापूरला स्टे करता, कारण की उद्या जर डायरेक्ट महाबळेश्वरसाठी आलो असतो तर अख्खा दिवस ट्रॅव्हलमध्ये गेला असता. म्हणून उजेर होता तर इकडं पण आलो. आता उद्या सकाळी उठून फ्रेश होऊन निघू महाबळेश्वरला. आता पुढचं 2 दिवस महाबळेश्वरचं येतील. चलो बाय बाय, गुड नाईट.